नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या मम्मीज कोल्हापुरी किचन अँड लाईफस्टाईलमध्ये। अशा सुंदर अशा वातावरणात, ह्या पावसाळी वातावरणात किंवा पाऊस पडत असताना आपल्याला गरम गरम भजी आणि चहा प्यायची इच्छा होते। पण वेळी अवेळी जर आपण चहा पिला तर आपल्याला ॲसिडिटीचा त्रास होऊ शकतो। पण ह्याच चहाचा आपल्याला आरोग्याच्या दृष्टीनं उपयोग होण्यासाठी जर आपण तुळशीचा चहा जर केला किंवा आयुर्वेदिक चहा केला तर त्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो। आज आपण बनवणार आहोत तुळशी चहा, जो आरोग्यासाठी खूप लाभदायी आहे, इम्युनिटी वाढवते। तसेच आपल्या चॅनलवर गुळाचा चहाची पण रेसिपी आहे, तुम्ही नक्की बघा। चला तर आपण सुरू करूया। त्यासाठी पाणी पाऊण कप घ्या, त्याच्यामध्ये मंजिरी सहित तुम्ही तुळस टाका। तुळशीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या। इथे गवती चहा घ्यायचा आहे। आता हे पाणी उकळून घ्यायचं आहे। पाण्याला उकळी आल्याशिवाय आपल्याला त्याच्यामध्ये चहा पावडर टाकायची नाही। जर आधीच आपण चहा पावडर टाकली तर चहा बेचव होतो, त्यामुळे पूर्ण उकळी आल्यानंतर आपल्याला चहा पावडर टाकायची आहे। त्याचा अर्क पण उतरला पाहिजे। आता 1 चमचा चहा पावडर, 1 टीस्पून चहा पावडर आणि 1 टीस्पून साखर। साखरेचं प्रमाणसुद्धा तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, पण शक्यतो कमी गोड घेतलं तरी जास्त चांगलं। आता गरम दूध अर्धा कप टाकायचं आहे। पाणी आपण पाऊण कप घेतलेलं आहे। खूप वेळ आपण शिजवतो, त्याच्यामध्ये पाणी हटतं आणि चहा 1 कप तयार होतो। चहा अगदी व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे आणि आपला हा तुळशी चहा रेडी आहे, तो गाळून घ्यायचा आहे। असा आपला गरम गरम तुळशीचा चहा तयार आहे। चवीला तर खूप चांगला लागतोच, चहाची तल्लफ तर घालवतोच, पण आपल्या आरोग्यालाही तो उत्तम आहे। चला तर मग हा चहा बनवून बघा आणि मला नक्की कळवा। तोपर्यंत मस्त राहा आणि मस्त खा।